खूप रागवलात ना माझ्यावर. आय एम सॉरी. माझंच चुकलं. पण राजवीर, माझ्या मनात तुमच्या हेतूबद्दल कधीच काही शंका नव्हती. वेबसाईटबद्दल मी जे काही विचारलं, तुम्ही प्लीज त्याचा गैरसमज नका करून घेऊ. आणि मला माहिती आहे, त्या दिवशी मी कुठे गेले होते हे मी तुम्हाला सांगितलं नाही आहे, याचा सुद्धा तुम्हाला खूप राग आलाय. पण मी योग्य वेळ आली की नक्की तुम्हाला सगळं सांगेन. आज वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मला या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्याबरोबर आनंदाने करायची. झालं गेलेलं विसरून आपण आनंदाने या नवीन वर्षात पाऊल ठेवूयात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मनवा. मनवा, जोपर्यंत तुम्ही त्या दिवशी कुठे आणि का गेला होता हे मला कळत नाही, तोपर्यंत मी तुमचं काहीच ऐकणार नाही. ही तयारी झाली? हो झाली. माई अहो सगळेजण आले. तुमची लाडकी मनवा कुठे आहे? अगं येईल ना. अरे मनवा, खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. हैया मनवा वहिनी, खरंच खूप छान दिसताय तुम्ही. थँक्यू धनाताई. यश नाही आला अजून. मी त्याला गुढीसाठी काठी आणायला पाठवलं होतं. अगं मनवा, तू सांगून सांगून कोणाला सांगितलं? यशला. त्याला काय कळतं काय यातलं? हॅलो, हे काय? हॅलो. सॉरी, मार्केटमध्ये खूप गर्दी होती म्हणून उशीर झाला. बाबा, काठी आणलेली आहे, सजवली सुद्धा आहे. आता गुढी कशी बांधायची? सोपं आहे वेड्या. आधी साडी बांधायची, हा, मग कडुलिंबाची पानं बांधायची, मग त्यावर बत्ताशाची माळ घालायची, मग तांब्या ठेवायचा आणि उभारायची. सोपं आहे, त्यात काय एवढं. काही फेकतात ना? फेकतात काय? अहो, नेटवरती काहीतरी वेगळं लिहिलंय. नेटवरती लिहिलंय की पहिले पानं बांधायची आणि मग साडी बांधायची. अरे मूर्ख आहेस का तू? आधी पानं बांधल्यावर वरती साडी येईल तर दिसणार आहेत का पानं? असं नसतं रे. अहो बाबा, नेटवरती असं लिहिलं. नेटवर काय? आम्हाला माहिती आहे ना. असं काय तुम्हाला मी करतो? दाखवतो बाबा. हा, ऐकतच नाही बाबा कधी. हे बघा, हा सूर्य, हा चैत्र. अरे असं नसतं रे, हे चुकीचं आहे. मग माही तू सांग, आधी पानं बांधायची की आधी साडी बांधायची? आधी साडी बांधायची आणि मग पानं बांधायची. ये. बरं यश आणि नंदा, आपण सण साजरा करतोय, पण तुम्हाला माहितीये का गुढी का उभारायची असते ती? मी सांगू? हो सांग ना. अगं त्या निमित्ताने तरी सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आपल्या पुराणात ज्या 3.5 मुहूर्तांचा उल्लेख केलाय ना, त्यातलाच एक म्हणजे गुढीपाडवा. असं म्हणतात की आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती आणि आजच्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगून रावणाचा आणि अनेक राक्षसांचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला होता. आणि म्हणूनच त्यांचं स्वागत करण्यासाठी लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या, म्हणून गुढीपाडवा. अरे वा मनवा, तुला तर सणांबद्दल सगळी माहिती आहे. हा, ते आईमुळे. आई मला आणि नितीशला ना अशी सणांची माहिती द्यायची आणि मग आम्ही सण साजरा करायचो. चला, म्हणजे मनवा आता प्रत्येक सणाला त्याचं महत्व आपल्याला सांगणार. बरं, आपण गुढी बांधायला घ्यायची. नंदा साडी. बरं मनवा, आता इथली तयारी ते सगळी झाली. राजवीरची तयारी झाली की नाही ते बघून घे. हो, मी त्यांना बोलू. आले.
तुमचं आवरून? मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा राजेश. खाली जाऊया ना? असं काय करता? सगळे आपली वाट बघताय. तुम्हाला सांगितलं ना एकदा, नाही येणार. राजवीर अजून किती वेळा रागवणार आहात? आय एम सॉरी. प्लीज खाली जाऊया, प्लीज. आज नवीन वर्ष आहे राजवीर, आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळ्यांसोबत छान हसत खेळत आनंदाने करायला हवी ना. लग्नानंतरचा आपला पहिला गुढीपाडवा आहे. चला ना एकत्र मिळून गुढी उभारूया. काल माई पण हेच म्हणत होते की नाही. प्लीज चला ना राजवीर, असं नका ना करू. प्लीज प्लीज चला ना राजवीर, आपण पण त्यांच्यासोबत गुढीपाडवा साजरा करूया प्लीज. ठीक आहे, नवीन वर्षाची सुरुवात खूप आनंदाने करू आपण, पण त्यासाठी माझी एक अट आहे. त्या दिवशी कुठे गेला होता ते सांगायचं मला, आणि ते जर सांगितलं नाही तर या घरात गुढी उभारली जाणार नाही. या घरात जर गुढी उभारावी असं वाटत असेल ना तुम्हाला, तर त्या दिवशी कुठे गेला होता ते सांगा मला. राजवीर असं काय करतायत? का आता काय झालं? मगाशी तर म्हणत होता ना लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, आनंदाने सेलिब्रेट करू, गुढी उभारू. मी रेडी आहे. आता बाकी सगळं तुमच्या हातात आहे. तुम्हीच ठरवा, नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला चिडचिड करून करायची की एकत्र आनंदाने. मी सांगते तुम्हाला, माझी पण इच्छा आहे की लवकरात लवकर हे सगळं संपावं. मी तुम्हाला सांगते, पण आता नको. आधी आपण गुढी उभारायला जाऊया, सगळे वाट बघत असतात. काय प्रॉब्लेम आहे? नंतर सांगणार मग आता सांगा ना. आपण सगळे खाली वाट बघतायत ना आपली. आता आपल्यामुळे सगळ्यांचा मूड खराब करायचा का आपण? आणि मी म्हंटल ना, मी तुम्हाला सांगणार आहे, खरंच सांगणार आहे. फक्त गुढी उभारून घेऊया प्लीज. ठीक आहे, इथे सुद्धा तुम्ही तुमच्या मनासारखंच करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मनवा, ते सगळं संपल्यानंतर तुम्हाला मला सांगावं लागेल. चल. राजवीर, हा असा चेहरा घेऊन खाली जाणार आहे. प्लीज स्माइल करा ना. माझ्यासाठी. चल. या, नाही, सुखी राहा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. चला राजवीर, गुढीची पूजा करून घ्या. नाही, पण मला माहिती नाही हे कसं करतात. अरे मी सांगते, तू काळजी करू नकोस.
मनवा, तुम्हाला दिलेला शब्द पाळलाय मी. आता सांगा मला त्या दिवशी कुठे होता तुम्ही? मी सांगते तुम्हाला, पण आता इथे नको. का आता का नाही? मनवा. हा माई आले. माई पण बोलवतात, आपण बोलूया ना नंतर, नक्की बोलूया. चला सगळेजण बदामाचा शिरा खाऊन घेऊया. हो दे बाई लवकर. उठल्यापासून काही खाल्लं नाही, एवढी भूक लागली ना मला. मनवा वहिनी, तुम्ही बसा बरं, सगळी तयारी झालीये. माई तू काय दिलं होतंस ग खायला? कडुलिंबाचं पान. केवढं कडू होतं ते, चवच गेली जिभेची. मग काय प्रॉब्लेम आहे? खाल्लंस ना, बरं झालं. ऍटलीस्ट तुझ्या बोलण्यातला कडवटपणा तरी जाईल आणि जरा गोड बोलायला लागशील. माई, अजून असेल तर दे बरं त्याला. आई हिला सांग हा. मी जर काही बोललो ना तर परत रडत बसेल. ए अरे आता तुम्ही भांडू नका रे. वा, मस्त झालाय शिरा. गेल्या कित्येक वर्षात असा शिरा नव्हता खाल्ला. खरंच खूप छान झालाय. अरे राजवीरला आवडला नाही वाटतं शिरा. काही बोलतच नाहीये तो. काय रे राजवीर, तुला आवडला नाही का शिरा? नाही माई, चांगलाय. राजवीर, तुम्ही दोघांनी नवीन वर्षाची छान सुरुवात केली. मला खूप बरं वाटतं. नाही, मी तुझा शब्द कसा मोडेल? दोघंही आयुष्यभर असेच राहा. संसार म्हटलं की वाद होणारच, पण वाद होता होता संवाद कधी संपता का म्हणे. आई, झाली का ग तयारी? अजून किती वेळ? आलो, 2 मिनिटं. झालं झालं. अरे आई, काहीतरी आवरत असेल, तू का सारखा आईंना आवाज देतोस? बाय द वे, तुला एक सांगायचं राहिलं. सांग ना. आज तू खूप छान दिसतेस. थँक्यू. ऐक ना, आई बाबा येईपर्यंत आपण एक सेल्फी काढूया. कळूयात ना. अगं आई, किती वेळ? कुठे वेळ कुठे लागला? नाही म्हणजे चला ना आपण कामाला लागूया. म्हणजे तुमचं झालं असेल तर सेल्फी वगैरे काढून. चला गोडी उभारे. बाबा चला. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. नितीश बेटा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आई, नमस्कार. अगं सुखी राहा. हे काय? कडुलिंबाचं पान. हे खायचं असतं? हो, ते कडू जरी असलं तर शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि आज खायची पद्धत आहे आपल्याकडे. ओके.
कडू आहे पण हेल्थसाठी चांगलं आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही. अहो मनूचा काही फोन वगैरे आला होता का? नाही ग. खर तर मला मनूची खूप आठवण येते. म्हणजे दर सणासुदीला खूप येते आठवण. कारण तिचा उत्साह इतका असतो ना, सगळं काही तिला करायचं असतं बरं का. आम्हाला काहीच करू देत नाही, कुणाला काही हात लावू देत नाही. खरंच आज जर का ती इथे असती ना आपल्या बरोबर तर खूप मज्जा आली असती नाही? खरंय. बरं आता तिच्याकडे कार्यक्रम असेल, आपण नंतर तिच्याशी बोलूया. चालेल. चला मी आहे आतमध्ये. आई तुझ्यावर सेल्फी काढायचा राहिला. माझ्या बरोबर. ये ना आपण काढूयात ना. काय करताय तुम्ही? हात धरून का घेऊन आला सगळ्यांसमोरून? नवरा आहे मी तुमचा, कोणी काही बोलणार नाही तुम्हाला. राजवीर, कसं दिसतंय? इतके दिवस तुम्ही मला सांगितलं नाही. आज तुम्ही मला म्हणाला गुढी उभारल्यावर सांगणार आहे. ते सगळं झालंय. आता तरी त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होता हे मला सांगणार आहात की नाही सांगणार आहात? राजवीर एक मिनिट. हाय बोल. मराठी नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुला सुखा समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ. हॅलो मनू. हाय तुला पण नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. मला वाटलं तुझा सकाळीच फोन येईल. ऍक्च्युली जरा गडबडीत होते ना, त्यामुळे राहून गेलं अगं. हरकत नाही. मग काय गुढी उभारून झाली की नाही? हो उभारली ना. बरं ऐक, म्हणे तिथे माई आहेत का? त्यांना सुद्धा शुभेच्छा देते. देतेस फोन? माई आहेत घरी पण त्या आता खाली येतं. मी वर आहे बेडरूम मध्ये. बरं हरकत नाही. राजवीर आहेत, त्यांच्याशी बोलून घेते. हो राजवीर आहेत, मी देते. हॅलो राजवीर खूप आई. झालं आता. हॅलो मनू. हॅलो. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होता मनवा. प्लीज तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण काय मनवा? इतक्या वेळेला मी खूप पेशन्स ठेवला मनवा. तुम्ही म्हणाल ते ऐकलं, तुम्ही म्हणाल तसं केलं. पण आता बस. मला आत्ता कळलं पाहिजे कुठे होता तुम्ही त्या दिवशी. मी तुम्हाला सांगते, सगळं सांगते, पण प्लीज थोडा वेळ जाऊ द्या. राजवीर आज सण आहे, सगळेजण घरी एकत्र आहेत, मजा करतायत. आपण त्यांना थोडा वेळ नको का द्यायला? मी तुम्हाला सांगते ना, सगळं सांगते, थोडा वेळ जाऊ द्या प्लीज. तुम्ही प्लीज तुमचा मूड नका खराब करून घेऊ या सगळ्यासाठी. या सगळ्यामुळे ऑलरेडी माझा मूड खराब झाला हे दिसत नाही तुम्हाला? कळत नाही? मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्ही मला सांगणार आहात की नाही? राजवीर, मी सांगते. पण आधी मला प्रॉमिस करा की तुम्ही अजिबात रागवणार नाही. हं. शांतपणे ऐकून घ्या सगळं. बोला. गेले काही दिवस मला नंदाच्या वागण्यात जरा बदल जाणवत होता. तिची कुठल्या तरी फोटोशूटसाठी तयारी चालली होती. हे एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला एका शब्दाने कळवलं नाही मनवा. असे नंदा खूप घाबरली होती, खूप रडत होती. आणि मनवा, ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून खूप मोठी चूक केली आहे. राजवीर, तुम्ही कुठे जातात? प्लीज राजवीर, कोणाला काही बोलू नका.